स्वराज्याचं दिग्न स्वप्न मातेने आपल्या कुशीत घडवलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या ह्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित आमच्या सर्वांचे आदरस्तंभ आमचे मार्गदर्शक शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख वसंतजी चव्हाण साहेब, आमदार साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ साहेब, 2020 रोजी मी आपल्याकडे आलो होतो की मला कोकणी पंचायत समितीची निवडणूक लढायची आहे आणि त्यानिमित्त मी तुमच्याकडे आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला कोकणी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आणि त्यानंतर मी चांगल्या मताने ह्या कोकणी पंचायत समितीत निवडून आलो. कोकणी पंचायत समितीत निवडून आल्यानंतर सर आज तागायत ह्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 15 लाखाची कामं या प्रत्येक ग्रामपंचायतीने केलेली आहे. जिथे गाव तिथे अंमल पडण्याची पाठी हे वेदवाक्य तुम्हाला माझ्या पूर्ण मतदारसंघात बघायला मिळेल याची खात्री मला आहे. हे कामं करत असताना मग पाणी योजनेची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, प्रत्येक गावामध्ये घंटागाडी फिरते. 6 ग्रामपंचायती असतात, 6 ग्रामपंचायती 4 ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडी फक्त अंमल पडण्याची फिरते. कारण का गावातला कचरा बाहेर काढायचा आणि चांगलं स्वच्छ चांगलं समृद्ध गाव तयार करण्यासाठी 4 गावांमध्ये माझ्या स्वतःच्या म्हणजे माझ्या पंचायत समितीच्या फंडातून 15 असो किंवा शेष फंड असो याच्यातून 4 गाड्या फिरतात. एक गाडी फक्त कोणसेची कार्यकाळ संपल्यामुळे मागे आहे. तीही जरी कोणी पंचायत समितीचा सदस्य होईल त्यानंतर ती कोणसेला मिळेलच. कोपरीला आलेली आहे, कोपरीला ऑलरेडी खूप मोठी गाडी आहे, ग्रामपंचायत मोठी आहे, त्याच्याकडे होती, त्याच्यामुळे त्यांना ती देण्यात आलेली आहे. साहेब माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता माझ्यासाठी की मी एक शिक्षित पेशाचा माणूस. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं की आपण ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागातील मुलं ही बहुसंख्य आदिवासींची मुलं ही जिल्हा परिषद शिकतात आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या मुलांना चांगलं आणि सुंदर शिक्षण कसं देता येईल ह्या माध्यमातून मी प्रयत्न केले आणि मी ठरवलं की माझ्या पंचायत समिती गणातील सगळ्या जिल्हा परिषदा ह्या कशा प्रकारे डिजिटल होतील म्हणून प्रयत्न केले. आज ही ताकद तुम्ही कुठल्याही जिल्हा परिषद माझ्या गटातल्या कुठल्याही जिल्हा परिषद गटात जर तुम्ही फिरला शाळेत तर प्रत्येक शाळेमध्ये तुम्हाला टीव्ही दिसेल, काही शाळेमध्ये तुम्हाला प्रोजेक्टर दिसतील, काही शाळेमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर दिसतील. हे फक्त आणि फक्त मी माझ्या फंडातून केलेली काम आहे. तिथे त्या मुलांना म्हणजे चांगले डिजिटल शिक्षण तर मिळतंच, त्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश असतील. प्रत्येक ह्याच्या शाळेच्या समोर एक कचरा कुंडी असेल, मोठी कचरा कुंडी, त्याच्यावरील नाव हे अमोल पाटलांचंच असेल. चांगल्या कामं करण्याचा साहेब मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की जी जबाबदारी तुम्ही मला दिली त्याच्यामध्ये मी 100% पुढे जरी नसतो पडला असं तरी मी प्रामाणिक प्रयत्न त्यावेळेस केला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाडा पंचायत समितीच्या प्रशासनावर जो दबदबा निर्माण करायला पाहिजे होता तो दबदबा आधी ताब्यात मी तसाच टिकून आहे. त्याची काही उदाहरणं साहेब आपल्याला माहितीच आहे की जेव्हा तुम्ही गारगावला एक कार्यक्रम होता सर आणि तिथे सन्माननीय शरदजी पाटील साहेबांनी आपण माझ्याकडे जबाबदारी स्वीकारली होती साहेब 2021 ला जेव्हा मी उपसभापती होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं तिथली जी गारगाव पट्ट्यातली काही लोक आपल्याकडे आली होती. त्यांनी सांगितलं होतं की आमचा घरकुलाचा प्रश्न साहेब तो कसा मार्गी लावतोय ते समजा साहेब तुम्ही होता आणि त्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर सोपवली साहेब. त्यानंतर मी तिथे गेलो, तिकडचा सगळ्यांचा सर्वे केला. जवळजवळ 100च्या वरती घरकुल ही अपूर्ण अवस्थेत होती. ही कशी पूर्ण करते त्यामध्ये एकच कारण होतं ते म्हणजे आर्थिक. मग त्यावेळेस मी वाड्याला आलो, सगळ्या माझ्या स्टाफशी बोललो, सगळ्या एचओडीशी बोललो. साहेब तिथं फक्त पैशांची अडचण आहे. साई ट्रेडर्स म्हणून याच्या शिरसोडा नाक्याला एक सिमेंटवाला आहे, त्याच्याकडून सगळी सामग्री पाठवली आणि साहेब त्या सगळ्या घरकुलांचं एका महिन्याच्या आत 100 घरकुलांची कामं केली आणि साहेब तेवढं कामं केली नाही तर 2019चा सर्वात उत्कृष्ट जिल्हा परिषद घरकुल योजनेचा पुरस्कार जिल्हा परिषद गारगाव याला मिळाला. साहेब जरी त्याच्या मागचा सूत्रधारी होतो म्हणजे मिस्टर इंडिया मी होतो, बक्षीस घेताना तिथला जिल्हा परिषद सदस्याला मिळालं तर साहेब खऱ्या अर्थाने त्याचा मिस्टर इंडिया साहेब एक म्हणजे अशा अनेक घटना आहेत. एकच गोष्ट सांगून थांबतो साहेब.